भीमा दिवसेंदिवस कमजोर होत चालला होता. त्याला जमेल तसं तो रामाच्या मदतीने खविसाला न चुकता भक्ष्य देत होता. रामा, हे रामा, इकडे ये. भीमा आपल्या थरथरत्या आवाजाने रामाला बोलवतो. बोला मालक, काय झालं? रामा भीमाजवळ येऊन बोलला. अरे, आज आपल्याला जायचे हाय, लक्षात आहे ना? रामा भीमाला बोलला. होय मालक, लक्षात आहे माझ्या. आज अमावस्या आहे ते. रामा भीमाला बोलला. बरं ठीक आहे. आज समधी कामं लवकर कर आणि ये रातच्याला. आज जरा जास्त कमजोरी वाटते. भीमा रामाला बोलला. होय मालक, तुम्ही जरा आराम करा, म्हणजे बरं वाटल, आणि मला आवाज द्या, मी लगेच येतो. रामा भीमाला बोलून कामाला निघून गेला. आज दिवसभर भीमाला जास्तच कमजोरी वाटत होती. अधूनमधून भोवळ येत होती. तरी देखील भीमाच्या लक्षात होतं की आज भक्ष्य घेऊन जायचे आहे ते. हळूहळू दिवस जात होता आणि भीमाची कमजोरी वाढत चालली होती. भीमा हातात काठी घेऊन तोल सावरत उठला. काय बी झालं तरी आज मला जायच लागणार, भीमा कणत स्वतःशी बडबडत होता. रामा, हे रामा, हे लवकर. भीमा वाड्याच्या पायऱ्या हळूहळू उतरत रामाला बोलवतो. आलो मालक, आलो. रामा धावत धावत भीमा समोर आला. चल, कामाला लाग. भीमा स्वतःचा तूल सांभाळत रामाला बोलला. सवयीप्रमाणे रामा गोट्यात जातो आणि बोकड कोयता घेऊन येतो. भीमाच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. तो स्वतःचा तोल कसा बसा तरी सांभाळत होता. रामा भीमाची अवस्था बघतो. मालक, आज नाही गेलं तर चालणार नाही का? रामा भीमाच्या काळजीपोटी बोलला. येडा झाला का रामा? आपल्याला काही केलं जावं लागणार. भीमा रामावर जोरात ओरडत बोलला. अहो मालक, तुमची तब्येत ठीक नाही वाटत म्हणून म्हटलं. रामा पार कासावीस होऊन भीमाला बोलला. हे बघ, मी मेलो तरी बेहत्तर, पण आपल्याला जावंच लागणार. तू तुझं काम कर. भीमा रामाला दम देत बोलला. भीमासमोर रामाचं काही चालत नव्हतं. रामाने बोकडाला आडवा केला आणि त्याच्या छाताडावर पाय ठेवला. रामा आता बोकडावर कोयता फिरवणार तेवढ्यात भीमाला भोवळ येऊन जमिनीवर पडतो. रामा भीमाला पकडायला धावतो. हातातलं बोकड निसटून पडून जातं. मालक, मालक, उठा मालक, काय झालं तुम्हाला? रामा रडत रडत भीमाला उठवत होता, पण भीमा शुद्ध हरपला होता. रामा भीमाला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. शेवटी रामा भीमाला उचलून वाड्याच्या आत पलंगावर झोपवतो आणि तिथेच मालकाच्या पायावर डोकं ठेवून बसतो. काही तास उलटून गेले. थोड्या वेळाने भीमाला जाग आली. उठून बघतोय तर काय, दिवस उजाडला होता. त्याच्या पायाजवळ रामा झोपला होता. भीमाने रागाने रामाला जोरात लाथ मारली. हरामखोर, मला रात्री का उठवलं नाही? भीमा रामावर ओरडला. मालक, मारू नका. मालक, रातच्याला तुम्हासनी भोवळ आलेली आणि तुम्ही जमिनीवर पडला होता. रामा घाबरत घाबरत भीमाला बोलला. अरे, नुसती भोवळ आलेली ना, मेलो नव्हतो ना मी. मग का नाही उठवलास? भीमा तावातावाने रामाला बोलला. मालक, मी उठवायचा लय प्रयत्न केला, पण तुम्ही उठला नाही मालक. रामा रडत रडत भीमाला सांगू लागला. आता काय होईल सांगता येणार नाही. भीमा डोक्याला हात लावून बडबडू लागला. मालक, काय झालं? रामा कडकडीने भीमाला विचारतो. अरे, तो समज संपवणार. आता काय खरं नाही. भीमा रडत रडत बोलला. मालक, कोण काय करणार? रामा भीमाला बोलला. तुला सांगून काय बी फायदा नाही बघ. एक काम कर, आतमध्ये जा. आकाश हाय का व्यवस्थित ते बघ. भीमा रामाला बोलला. रामा लगबगीने आत गेला. मालक, धाकलं धनी हाय व्यवस्थित आतमध्ये. रामा बाहेर येऊन भीमाला सांगतो.
भीमाच्या जीवात जीव येतो. एक लक्षात ठेव, वाड्यावर जरा आज जास्त लक्ष दे, खास करून आकाशवर लक्ष दे. भीमा रामाला दम देत बोलला. रामाने होकारार्थी मान डोलवली. भीमाच्या डोक्यात सारखं एकच वाक्य येत होतं, जर का भक्ष्यात खंडन होईल तर तुला दिलेलं सारं मी हिसकावून घेईन. भीमा स्वतःशी बडबड करू लागला. आता काय खरं नाही, आता काय बी होईल. वेळ जात होती आणि भीमाचा जीव अजून कासावीस होत होता. अधूनमधून रामा भीमाची आणि आकाशची चौकशी करत होता. भीमा वाड्यात विचारात येरझाऱ्या घालत होता. आता तो येणार, आता तो येणार. भीमा स्वतःशीच पुटपुटत होता. दिवस सरत चालला होता. रामा, आकाशकडं बघ जरा. भीमा रामाला दम देत बोलला. होय मालक. रामा आज जाता जाता बोलला. मालक, समज ठीक आहे बघा. रामा आनंदाने भीमाला बोलला. भीमाला जरा बरं वाटलं. हळूहळू रात्र झाली. दिवसभरात कुठलीही विपरीत गोष्ट झाली नाही. आता भीमाला जरा बरं वाटत होतं. तो खवीस माझ्याशी खोटं बोलला. भीमा मनातल्या मनात स्वतःशीच बोलला. जाऊन दे ना, भक्ष्य दिलं नाही तरी त्यानं काय बी केलं नाही. कदाचित भक्ष्य भेटावं म्हणून तो मला घाबरवत असेल. भीमा स्वतःची समजूत काढत होता. रामा, ए रामा, इकडे ये. भीमाने रामाला आवाज दिला. बोला मालक. रामा धावत धावत भीमाच्या पायाजवळ बसला. एक काम कर, आजची रात्र तू आकाशजवळ झोप, म्हणजे तू त्याच्यासोबत असशील आणि रात्री तुझं लक्ष राहील त्याच्यावर. भीमा रामाला बोलला. होय मालक, झोपतो म्या. रामा होकारार्थी मान डोलवत बोलला. सगळे आता झोपायची तयारी करू लागले. भीमाने वाड्याचा दरवाजा स्वतःच्या हाताने बंद केला. त्याला भलं मोठं कुलूप आणून लावले, जेणेकरून कोणी दरवाजा उघडू नये म्हणून. भीमा आता निश्चिंत होऊन झोपी गेला. थोड्या वेळात भीमा, रामा आणि आकाश गाढ झोपी गेले. रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला. थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून येत होती. भयान शांतता पसरली होती. अधूनमधून कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक आकाशचे डोळे उघडले. त्याला कसला तरी आवाज येत होता. आकाशला कुठली तरी बाई हाक मारत होती. आकाश, हे बाळ. आकाश, माझ्याकडे ये. आकाश आजूबाजूला बघू लागला, पण त्याला कोण दिसत नव्हतं. थोड्या वेळातच आकाशच्या समोर धूर झाला आणि त्या धुरामध्ये पांढऱ्या साडीत त्याची आई त्याला दिसली. त्याची आई त्याला दोन्ही हात पुढे करून बोलवत होती. आकाश आईकडे बघून मंत्रमुग्ध झाला. आई, मी येतो आई. बाबा, आई आली आहे. आई, मी येतोय. आकाश पलंगावरून उठला आणि हळूहळू त्याच्या आईकडे जाऊ लागला. भीमा आणि रामाला काहीच ऐकू येत नव्हतं. ते दोघेही शांत झोपले होते. आकाश, ये बाळा, माझ्याकडे ये. घाबरू नकोस. आकाशची आई त्याला बोलवत होती. जसजसा आकाश जवळ जात होता तसतसं त्याच्या आईची आकृती पुढे जात होती. आकाश हळूहळू पुढे जाऊ लागला. थोड्या वेळात त्याच्या आईची आकृती दरवाजाच्या आरपार गेली आणि नाहीशी झाली. आई, आई, मला घेऊन चल आई. आकाश दरवाजा जोरजोरात वाजवत रडू लागला. एवढा आवाज होऊन देखील रामा आणि भीमाची झोप गेली नाही. थोड्या वेळात दरवाजाचा कुलूप आपोआप उघडलं. दरवाजाच्या कड्या हळूहळू उघडू लागल्या आणि दरवाजा उघडला. आकाश, हे आकाश, हे माझ्याजवळ. त्याची आईची आकृती परत बोलावू लागली. आता आकाश परत हळूहळू त्याच्या आईच्या मागे जाऊ लागला. रस्त्यावर काळोख पसरला होता. आकाशला त्याच्या आईशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. तो कुठे जातोय ह्याचे त्याला भान राहिलं नव्हतं. रस्त्यावरून जाताना त्याला दगड, काचा, काटे टोचत होते, पण त्याला त्याची काही जाणीव होत नव्हती. आई, मी येतोय तुझ्याकडं.
आई मी येतोय, जरा थांब. आकाश मंत्रमुग्ध होऊन त्याच्या आईच्या आकृतीमागे चालत चालत बडबडत होता. आकाशचे पाय रक्तबंबाळ झाले होते. तो जसजसा पुढे जात होता तसतसा त्याच्या पायाचे रक्ताचे ठसे उमटत होते. आकाशला फक्त आणि फक्त त्याची आई दिसत होती. हळूहळू आकाश आईच्या मागे रानात आला. आकाश, ये बाळा, घाबरू नकोस, ये माझ्याकडे. ती आकृती आकाशला बोलवत होती. थोड्या वेळाने ती आकृती रानातल्या विहिरीच्या आत गेली. आकाशही त्या आकृती पाठोपाठ विहिरीत उडी मारतो. आता नुसतं पाण्यात धडपडण्याचा आवाज येत होता. आकाश पाण्यात गटांगळ्या खात होता. थोड्या वेळाने विहिरीचे पाणी शांत झालं आणि आकाश विहिरीत बुडून गेला. आता रानात भयान शांतता पसरली. एव्हाना सकाळ झाली होती. मालक, मालक, उठा लवकर. रामा भीमाला घाबरून उठवू लागला. काय झालं रामा? भीमा डोळे चोळत चोळत बोलला. मालक, धाकलं धनी घरात नाहीत. रामा भीमाला बोलला. बघ घरामध्ये असेल कुठेतरी. भीमा रामाला बोलला. मालक, सगळीकडे शोधलं. सकाळी मी उठल्यावर बघितलं तर धाकलं मालक नव्हतं आणि हा दरवाजा उघडा होता. रामा रडत रडत भीमाला बोलला. अरे देवा, खविसानं डाव साधला वाटतंय. रडकुंडीला येऊन भीमा बोलला. मालक, मालक, लवकर बाहेर या. रानातून एक गडी वाड्याबाहेर येऊन भीमाला बोलवत होता. भीमा धावत धावत बाहेर आला. काय र, काय झालं? भीमा मेटाकुटीला येऊन विचारतो. मालक, धाकलं धनी. अर्धवट बोलून गडी शांत झाला. अरे बोल की, काय झालं धाकल्या धन्यासनी? भीमा ओरडून बोलला. मालक, जीव दिलाय रानातल्या विहिरीत त्यांनी. गडी रडत रडत बोलला. भीमाला हे ऐकताच भोवळ आली आणि जमिनीवर कोसळला. रामाने भीमाला सावरलं आणि बाजूला बसवलं. भीमाच्या डोक्यात खविसाचं एकच वाक्य घुमत होतं. जर का भक्ष देण्यात खंडन झालं तर मी तुला दिलेलं सगळं हिसकावून घेईन. भीमा आता हतबल झाला होता. भीमाच्या डोळ्यासमोर अजून त्याच्या पोराच्या चितेची आग दिसत होती. त्या आगीची धगधग अजून भीमाला जाणवत होती. आपली बायको गेली, आपला मुलगा गेला, हे सगळं आठवून भीमाचे अंतर्मन भरून यायचं. भीमाच्या डोळ्यातून अधूनमधून नकळत पाणी येत होतं. आपला पोरगा आपल्या समोर जळतोय हे पाहून भीमा फार खचून गेला होता. भीमा स्वतःला सारखा दोष देत होता. रामा भीमाला धीर देत होता. अग्निदाह झाला. रामा भीमाला घेऊन वाड्यावर आला. भीमा वाड्यात पाऊल ठेवून जोरात हंबरडा फोडतो. माझा वंश संपला रामा, मी बर्बाद झालो. भीमा जोरजोरात रडत रामाला बोलला. मालक, धीर धरा, रडू नका मालक. रामा भीमाला धीर देत बोलला. अचानक भीमाला भोवळ आली आणि भीमा शुद्ध हरपला. मालक, मालक, उठा मालक. रामा भीमाला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण काही उपयोग झाला नाही. रामाने भीमाला उचलून पलंगावर झोपवले आणि पायाजवळ बसला. थोड्या वेळाने भीमाचे डोळे उघडले. भीमाची डोळ्यासमोरचे दृश्य बघून बोबडीच वळली. खवीस त्याच्या छाताडावर बसला होता आणि जोरजोरात हसत होता. आता तुझी पाळी, आता तू मरणार. त्या खविसाचे केस त्याच्या कपाळावरून खाली लोंबकळत होते. त्याच्या एका हातात आकाशचे मुंडकं होतं आणि तोंड रक्ताने माखलेले होते. भीमा ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या गळ्यातून आवाजच येत नाही. खवीस लालबुंद डोळ्याने भीमाकडे बघत असतो. खविसाचा दुसरा हात हळूहळू भीमाच्या गळ्याजवळ जात असतो. आता तू मरणार. तू मला भक्ष दिलं नाही, आता तू मरणार. खवीस जोरजोरात हसत ओरडत होता. मधूनच खविसाच्या तोंडातून रक्ताची लाळ भीमाच्या अंगावर पडत होती. आता खविसाबरोबर आकाशचं मुंडकं सुद्धा हसू लागलं. भीमाला रामा त्याच्या पायाशेजारी झोपलेला दिसत होता, पण त्याची वाचा गेली होती. तो ओरडण्याचा खूप प्रयत्न करत होता,
पण गळ्यातून आवाज येत नव्हता. भीमा जोरात हातपाय हलवण्याचा प्रयत्न करत होता, पण हातपाय हलत नव्हते. तू काहीही कर, तुझा जीव घेणार, खविसाच्या हातातील आकाशचे मुंडकं बोलू लागलं. खविसाने भीमाचा गळा जोरात आवळला. भीमाने अंगातली सर्व शक्ती एकवटली आणि डोळे बंद करून जोरात ओरडला, रामा, मला वाचव. रामा भीमाच्या ओरडल्याने अचानक दचकला आणि जागा झाला. काय झालं मालक, का ओरडता? रामाने भीमाला काळजीपोटी विचारलं. भीमाने हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पुढे बघतो तर काय, खवीस समोर नव्हता. रामा, माझ्या अंगावर रक्त सांडलंय. भीमा अंगावरून हात फिरवत रामाशी बोलला. कुठंय मालक रक्त? काय झालं तुम्हासनी? रामा भीमाला विचारू लागला. भीमाने छातीवर बघितलं. रक्त नव्हतं. खरंच रामा, तो आला होता. त्याच्या हातात आकाशचे मुंडकं होतं आणि तोंडातून रक्ताची लाळ पडत होती. भीमा रामाला सांगू लागला, मालक, तुम्ही वाईट स्वप्न बघितलं वाटतंय. रामा भीमाला समजूत घालून सांगत होता, खरं सांगतोय मी, बघितलं त्याला. भीमा रामाला बोलला, मालक, इथं कुणी बी आलं नाही. मी इथंच होतो, तुमच्या पायाशी. रामा भीमाला समजून सांगत होता. आता भीमा जरा भानावर आला. त्याला कळून चुकलं की कदाचित हा त्याचा भास असेल. मालक, वाईस थांबा, म्या तुम्हासनी पाणी घेऊन येतो. जरा पाणी पिलं की बरं वाटेल तुम्हाला. रामा भीमाला बोलून पाणी आणायला निघाला. थोड्या वेळाने रामा ग्लास भरून पाणी घेऊन आला. मालक, धरा पाणी. भीमाच्या हातात ग्लास देऊन रामा बोलला. भीमाने त्या ग्लासमध्ये नजर टाकली. त्याला त्या ग्लासमध्ये पाण्याऐवजी रक्त दिसलं. भीमाने घाबरून ग्लास फेकला आणि जोरात किंचाळला, रक्त, रक्त, ह्या ग्लासमध्ये रक्त आहे. आता रामाला पण भीती वाटू लागली. रामाला भीमाची अवस्था बघवत नव्हती. आपलं मालक असं का वागतोय त्याला काहीच कळत नव्हतं. मालक, पाणी होतं त्याच्यात. मालक, घाबरू नका, जरा आराम करा, म्हणजे बरं वाटेल तुम्हासनी. रामा भीमाला झोपत बोलला. रामा, मला सोडून जाऊ नगस, तो मला मारल, तो आला इथं. भीमा बडबड करू लागला. नाही मालक, हाय मी तुमच्याजवळ, तुम्ही घाबरू नका. रामा भीमाचा हात हातात घेत बोलला. हळूहळू भीमा झोपी गेला. पण रामाच्या डोक्यात तर्कवितर्क विचार येऊ लागले. आपलं मालक असं का वागतात? त्यांची तब्येत ठीक नाही की ही भुताटकी हाय? रामा मनातल्या मनात विचार करू लागला. मला तर ही भुताटकी वाटते, म्हणून मालक अमावस्येला बोकड मारून रानात नेत असणार. रामा स्वतःचे तर्क काढत होता. आपल्या मालकाला वाचवलं पाहिजे. रामा स्वतःशी बडबडू लागला. भीमाला जाग आली. एव्हाना सकाळ झाली होती. रामा, हे रामा. भीमा डोळे चोळत चोळत रामाला बोलवू लागला. मालक, आलो मालक. रामा पळत पळत भीमाजवळ येतो. मालक, लवकर आंघोळ पाणी करून घ्या आणि तयारी करा. आपणासनी आज बाहेर जायचे हाय. रामा भीमाचे पाय दाबत बोलला. कुठं जायचे हाय? भीमा रामाला विचारतो. मालक, ते काय बी विचारू नका, फक्त तुम्ही माझ्याबरोबर चला. रामा भीमाला बोलतो. अरे पण कुठं जायचे हाय ते तरी सांगशील की नाही? भीमा रामाला बोलला. मालक, तुमच्या माझ्यावर विश्वास हाय नव का? मग चला माझ्याबरोबर. रामा कडकडीने भीमाला बोलला. बरं ठीक आहे, करतो तयारी. तोपर्यंत तू चहा पाण्याचं बघ जरा. भीमा आंघोळीला जाता जाता रामाला बोलला. जी मालक. रामा भीमाच्या पाया पडून निघून गेला. रामाच्या मनात काय चाललंय हे भीमाला कळत नव्हतं, पण रामा एवढं जीव तोडून सांगतोय म्हणून भीमा तयार झाला. थोड्या वेळाने भीमा तयार होऊन आला. रामाने भीमाला चहा नाश्ता दिला. सकाळपासून भीमाचे पाय जळजळ वाटत होते, जणू कोणीतरी खेचत आहे म्हणून. भीमाला अजून काल झालेल्या भासामुळे
भीती वाटत होती. त्याला सारखं आसपास कुणीतरी असल्यासारखं वाटत होतं. चल रामा, कुठं नेतोस तिथं ने. भीमा चहाचा कप बाजूला ठेवत रामाला बोलला. वय वय मालक. मालकाला होकारार्थी मान डोलवत रामा गाडी आणायला जातो. या मालक, बसा गाडीत. रामा भीमाला गाडीत बोलवतो. भीमा काठी टेकत टेकत गाडीजवळ जाऊ लागतो. त्याला कुणीतरी त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहे असं सारखं वाटत होतं. भीमाला त्याचे पाय खूप जड वाटत होते. हा भास हाय, भीमा स्वतःशी बोलत समजूत काढत होता. भीमा वाड्याच्या बाहेर येतो आणि अचानक भीमाचे पाय मोकळे होतात. भीमाला आता जड पाय हलके वाटू लागले. भीमा गाडीत बसतो आणि गाडी सुरू होते. गाडी चांगली 1.5-2 तास तरी चालली. भीमाला कळत नव्हतं रामाच्या डोक्यात काय आहे ते, तो कुठं नेतोय ते, पण भीमाच्या रामावर विश्वास होता. अचानक गाडी ब्रेक मारते आणि थांबते. भीमा बाहेर बघतो. एका डोंगराच्या पायथ्याशी एक गुहा होती. ही कसली जागा आहे रामा? भीमा रामाला बोलला. मालक, ही मांत्रिकाची जागा आहे. मला तुमचा त्रास बघवत नव्हता म्हणून आणलंय तुम्हासनी. मला वाटतंय तुम्हासनी भूताटकी झाली हाय. रामा भीमाला हात जोडून बोलला. अरे ते ठीक आहे, पण हा ढोंगी नसल ना. भीमा रामाला बोलला. भूत घालवायला ह्याचं नाव लय हाय म्हणून आणलं इकडं. रामा बोलला. भीमा त्या खविसाला वैतागला होता. त्याला देखील खविसाकडून सुटका पाहिजे होती. भीमाच्या जीवात जीव आला. बरं केलंस रामा, मला इकडं आणलंस ते. चल आत जाऊया. भीमा गाडीतून बाहेर येत रामाशी बोलला. आता भीमा काडी टेकत टेकत रामासोबत गुहेच्या दिशेने निघाला. भीमा गुहेत प्रवेश करणार तितक्यात मांत्रिक जोरात ओरडला. थांब तिकडंच. मांत्रिक रागाने भीमाकडे बघत होता आणि जोरजोरात मंत्र म्हणत होता. त्याने एक जोरात मंत्र बोलून मोठीत अंगारा उचलला आणि त्याच्या अनुयायाच्या हातात दिला आणि भीमाकडे इशारा केला. अनुयायी भीमाजवळ आला आणि त्याच्या डोक्यावर अंगारा लावला. मांत्रिक जोरजोरात मंत्र बोलत असताना भीमाला आत येण्याचा इशारा केला. भीमा आत प्रवेश करतो. आजूबाजूला बघतो तर पूर्ण धुरामुळे धुसत दिसत असतं. मांत्रिक आणि त्याच्या अनुयायांनी काळे कपडे परिधान केलेले होते. सगळ्यांच्या कपाळ पांढऱ्या राखेने माखलेले होते. सर्वजण कुठले तरी मंत्र पुटपुटत होते. त्यांचे मंत्र त्या गुहेतील शांतता भंग करत होते. मांत्रिकाच्या पुढे आगीचा मोठा हवन होता. त्याच्या बाजूला एक मोठी काठी होती आणि तिच्यावर एका माणसाची कवटी ठेवलेली होती. मांत्रिक जोरजोरात मंत्र म्हणून काहीतरी त्या हवनामध्ये टाकत होता आणि अग्नी अजून पेट घेत होती. भीमा आणि रामा हे दृश्य बघून थोडे घाबरतात. भीमा आणि रामा त्या मांत्रिकाच्या समोर येऊन उभे राहतात. मांत्रिक मंत्र बोलता बोलता त्यांना बसण्याचा इशारा करतो. दोघेही बसतात. बाबा, म्या लय अडचणीत आहे बाबा. भीमा मांत्रिकासमोर हात जोडून बोलतो. मांत्रिक डोळे बंद करून फक्त मंत्र बोलत असतो. रामा आणि भीमा एकमेकांना बघतात. बाबा, माझ्या मागं खवीस. भीमाचे वाक्य अर्ध्यावर थांबून मांत्रिक ओरडतो. थांब तू. मांत्रिकाच्या ओरडण्याने सर्व अनुयायी शांत होतात. गुहेमध्ये भयान शांतता पसरते. तू लय मोठी चूक केली हाय, त्याचेच परिणाम भोगत आहेस तू. मांत्रिक भयान शांतता चिरत ओरडला. बाबा, मला काहीतरी मार्ग सांगा. भीमा कडकडीने मांत्रिकाला बोलतो. अरे खवीस म्हणजे कोणतं साधंसुधं भूत नवं, लय जालिम असतो तो. मांत्रिक भीमावर ओरडून बोलतो. बाबा, तो रानात माझ्या मागं लागला होता. भीमा मांत्रिकाला सांगतो. आता तो रानात नुसता राहिला नाही, तो तुझ्या घरात सुद्धा आला आहे. मांत्रिक हसत हसत भीमाला बोलला. म्हणजे
म्या काय समजलो नाही. भीमा मांत्रिकाला बोलतो, तू त्याचं देणं चुकवलंस म्हणून आता तो तुझ्या पाठोपाठ तुझ्या घरात शिरला हाय. मांत्रिक मंत्र म्हणत भीमाला बोलला. भीमाला आता कळलं की त्याला सारखे भास का होतात ते. बाबा मला वाचवा, माझी खविसाकडून सुटका करा. भीमा रडकुंडलीला येत मांत्रिकाला बोलला. अरे खविसाकडून सुटका करून घेणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मांत्रिक भीमाला बोलला, तो कशाने तरी मरत असेल ना. रामा मध्येच हात जोडून मांत्रिकाला बोलतो, मूर्खा, खविसाला मारणं म्हणजे सोपी गोष्ट वाटली काय. अरे त्याचा मृत्यू जरी झाला तरी तो त्याचा शेवट नसतो. मांत्रिक रामावर ओरडत बोलला. भीमाने रामाला गप्प राहण्याचा इशारा केला. म्हणजे समजलो नाही म्या बाबा. भीमा मांत्रिकाला बोलला, एक लक्षात ठेव, जर का एखादी मोकळी जागा झाली तर ती कधी ना कधी भरते. मांत्रिक भीमाला म्हणाला, बाबा ह्यातून माझी सुटका होणार की नाही. भीमा मांत्रिकाच्या पाया पडून बोलतो, आधी त्याला घरातून परत रानात ने, मगच तू त्याला मारू शकतो. मांत्रिक भीमाला बोलतो, ते कसं करू सांगा. भीमा मांत्रिकाला बोलतो, आज रात्रीच्या पहिल्या प्रहरी एक बोकड वाड्याच्या बाहेर कापायचं. लक्षात ठेव, वाड्याच्या बाहेर, अंगणात नाही. ते बोकड कापल्यावर ते तू परत रानात घेऊन जा. म्हणजे ते खवीस त्या बोकडाच्या मागं येत रानात येईल आणि नेहमीप्रमाणे तो त्या झाडाजवळ येईल. मांत्रिक भीमाला समजावून सांगतो, बाबा पण घराच्या बाहेर का कापायचं बोकड, अंगणात नाही चालणार का. भीमा मांत्रिकाला विचारतो. त्याची शक्ती ही वाड्याच्या आणि रानाच्या वेशीच्या आत आहे. जर का तुम्ही बोकड वाड्यात कापलं तर ती तिथेच खाईल आणि कायम वाड्यात राहील. लक्षात ठेव. मांत्रिक भीमाला दम देत बोलला. आता भीमाला कळलं की सकाळी त्याचे पाय कोणीतरी खेचत होते, पण जेव्हा तो वाड्याच्या बाहेर आला तेव्हा ते खेचणं बंद झालं होतं. बाबा त्यानं काय आमचं बरं वाईट केलं तर. भीमा मांत्रिकाला विचारतो. जोपर्यंत तू त्याला भक्ष्य देतोय तोपर्यंत तो तुला काहीच करणार नाही. मांत्रिक भीमाला बोलतो, बाबा मी त्याला रानात नेईन, पण त्याच्यापासून माझी सुटका कशी होणार. त्याचा मृत्यू शक्य आहे का. भीमा आतुरतेने मांत्रिकाला विचारतो. मांत्रिक डोळे बंद करतो आणि कसले तरी मंत्र पुटपुटतो आणि अचानक बोलतो, तो तुला काम पूर्ण करायला अंगारा देतो ना. मांत्रिक भीमाला बघत बोलला, वय बाबा. भीमा बोलतो, जर का तू अमावस्येच्या रात्री तुझ्या रक्ताचा अभिषेक त्या अंगाऱ्यावर करशील तर त्या खविसाचा तिथेच मृत्यू होईल. मांत्रिक बोलतो, बाबा पण मी हे करत असताना तो मला हे करू देईल का. भीमा हात जोडून मांत्रिकाला बोलतो, एक लक्षात ठेव, त्या खविसाचं कायम तुझ्यावर लक्ष असणार. हे काम जोखमीचे आहे. मांत्रिक भीमाला समजावून सांगतो. मग मी कसं करू. भीमा मांत्रिकाला विचारतो. एकच वेळ तुला भेटेल जेव्हा तो त्याचे भक्ष्य खात असेल, तेव्हा त्याचे तुझ्यावर लक्ष नसणार. तेव्हा तू हे करू शकतो, पण लक्षात ठेव, तुला हे अमावस्येलाच करावे लागणार. मांत्रिक भीमाला समजावून सांगतो. भीमाला आता कळलं, खविसाला भक्ष्य दिल्यानंतर तो भीमाला का थांबवून देत नव्हता ते. बाबा पण भक्ष्य खाताना तो मला थांबू देईल का. भीमा मांत्रिकाला बोलतो, तो तुझा प्रश्न आहे. तूच काहीतरी करून तिथं थांबला पाहिजे. मी तुला त्याबद्दल काही सांगू शकत नाही. मांत्रिक भीमाला दम देत बोलला, बाबा मला फक्त एक सांगा. मी जेव्हा घराबाहेर बोकड कापून रानात नेणार तेव्हा खवीस माझ्या मागं येतोय हे मला कसं कळणार. भीमा मांत्रिकाला विचारतो. मांत्रिक जोरात मंत्र पुटपुटतो. हवनमध्ये काहीतरी टाकतो. आग अचानक जोरात पेट घेते. मांत्रिक त्या धगधगत्या हवनमध्ये हात घालतो आणि राग बाहेर काढतो. भीमा आणि रामा समोरचे दृश्य बघून हैराण होतात.
मांत्रिकाच्या हाताला आगीचा काहीच परिणाम होत नाही. हे धर राख. जेव्हा तू बोकड मारून रानात नेत असणार तेव्हा ही राख तुझ्या खिशात ठेव, म्हणजे तुला खवीस तुझ्या मागे येताना दिसल. मांत्रिक जोरजोरात हसत बोलतो. ठीक आहे बाबा. भीमा मांत्रिकाच्या पाया पडून उठतो. भीमा खिशातले 100 रुपयाची नोट काढून मांत्रिकासमोर ठेवतो. अचानक मांत्रिक ओरडतो. उचल ती नोट, लवकर उचल. ही नोट तुझी नाही, ही नोट तुझी नाही, त्या खविसाची हाय. ही त्यानेच तुला दिली. मला नको त्याचे काही. उचल लवकर तू नोट. भीमा घाबरून लगेच ती नोट उचलतो आणि गुहेतून बाहेर येतो. आता भीमाचा आत्मविश्वास वाढला होता. त्याला खविसापासून सुटका कशी करायची ह्याचा मार्ग सापडला होता. आता भीमाला फक्त एकच काम करायचे होतं. खविसाला घरातून परत रानात न्यायचे होतं आणि अमावस्येची वाट बघायची होती. भीमा आनंदाने वाड्यावर निघाला. गाडी वाड्यासमोर येऊन थांबते. एव्हाना रात्र झालेली असते. रामा, चल लवकर, आपल्याकडे वेळ कमी हाय. आण जा बोकड आणि कोयता वाड्याच्या बाहेर. भीमा गाडीतून उतरताना रामाला बोलला. जी मालक. रामा गोठ्याकडे जाता जाता बोलला. भीमाने मांत्रिकाने दिलेली राख खिशात टाकली आणि आजूबाजूला बघू लागला. वाड्याच्या गेटच्या आत एक पांढरी आकृती भीमाला दिसली. तो खवीस होता. आपल्या लालबुंद डोळ्याने खवीस भीमाकडे नजर रोखून उभा होता. मालक, आणलं समद. रामा बोकड आणि कोयता भीमासमोर आणून बोलतो. अरे बघतोस काय, कर आडवा बोकडाला आणि फिरव कोयता गड्यावरून. भीमा रामाला आदेश देतो. रामा एक पाय बोकडाच्या छाताडावर ठेवतो आणि कोयता साफ करून बोकडाच्या गड्यावरून फिरवतो. बोकडाचा आवाज भयान शांतता भंग करतो आणि जोरजोरात तडफडू लागतो. थोड्या वेळाने बोकड शांत होतं आणि पुन्हा भयान शांतता पसरते. भीमा खविसाकडे बघतो. खविसाची नजर बोकडावर असते. त्याच्या तोंडातून लाळ पडत असते. रामा, उचल बोकडाला आणि चल रानात. भीमा रामाला बोलतो. रामा सांगितल्याप्रमाणे बोकड खांद्यावर घेतो आणि दोघं रानाच्या दिशेने चालू लागले. भीमा हळूच मागे वळून बघतो. मागून खवीस एखाद्या प्राण्याप्रमाणे 2 हात आणि पायावर चालत असतो. बोकडाने खविसाची नजर रोखून धरली होती. त्याच्या तोंडातून लाल रंगाची लाळ टपकत होती. त्याचे केस जमिनीवर लोळत होते. त्याचे मुंडकं मध्येच गोल गोल फिरत होतं. अधूनमधून तो रामा आणि खविसाच्या अवतीभोवती गोल फिरत होता. भीमाला खूप भीती वाटत होती, पण त्याला हे काम करणे गरजेचे होते. भीमा आणि रामा सपासप वाट तुडवत होते. थोड्या वेळात दोघे रानाच्या वेशीपर्यंत पोचतात. भीमा मागे वळून बघतो. खवीस पण त्यांच्यासोबत आलेला असतो. भीमा रामाला तिथेच थांबण्याचा इशारा करतो. रामा खांद्यावरचे बोकड खाली ठेवतो. आता भीमा आपल्या पूर्ण ताकदीने ते बोकड खेचत खेचत पिंपळाच्या झाडाजवळ आणतो. खवीस भीमाच्या मागे मागे येत असतो. भीमा पिंपळाच्या झाडाखाली येतो. तिथे असलेला अंगारा डोक्याला लावतो आणि जोरात ओरडतो. हे खवीस, इकडे ये, तुला भक्ष्य आणलं हाय. भीमा मागे वळून बघतो. त्याला खवीस दिसत नाही. भीमा आजूबाजूला शोधतो. तेव्हा त्याची नजर बोकडावर जाते. खवीस एखाद्या भुकेल्या प्राण्याप्रमाणे बोकडाच्या अवतीभोवती फिरत असतो. शेवटी तू आलास. खवीस बोकडाच्या अवतीभोवती फिरता फिरता जोरजोरात हसत बोलतो. होय, मी आणलंय भक्ष्य तुझ्यासाठी, पण तू माझ्याशी लय वाईट केलंस. भीमा खविसाला बोलतो. हे शब्द ऐकताच खविसाचे मुंडकं धडापासून वेगळं होतं आणि भीमाच्या चेहऱ्यासमोर येतं आणि त्याचं धड तिथेच बोकडाजवळ घिरट्या मारत असतं. मी काय केलंय तुला? खवीस रागाने भीमाकडे बघू लागतो. तू माझ्या बायकोला मारलंस आणि आता माझ्या पोराला पण मारलंस. तू असं का केलंस?
भीमा रडक्या आवाजाने खविसाला बोलतो, तुझ्या बायकोचा मृत्यू तुझ्या हवसापोटी गेला. खवी जोरजोरात हसत बोलला. आता खविसाचे मुंडकं एकदा भीमाकडे येत होतं आणि एकदा बोकडाकडे जात होतं. अरे पण माझ्या पोराने तुझं काय वाकडं केलेलं? भीमा कडकडीने खविसाला बोलला. तुझ्या पोराचा जीव तुझ्यामुळेच गेलाय. मी तुला आधी सांगितलेलं, जर का तू भक्ष्य देण्यास खंडन करशील तर मी तुला दिलेलं सगळं हिसकावून घेईल. आणि हो, तुझ्या पोराचा जीव मीच तुला दिलेला म्हणून तो मी हिसकावून घेतला. खवी जोरजोरात हसत बोलला. भीमाला खविसाचा खूप राग आलेला. तुला सांभाळून मला खूप पश्चाताप झाला. तुझ्यामुळं माझा सुखी संसार गमावून बसलो. भीमा रडत रडत खविसाला बोलला. तुला तुझ्या हावने बुडवला. खवी जोरजोरात किंचाळत बोलला. वय, मला माहीत आहे की मी हाव केली, पण ती दिली कुणी? तूच ह्या गोष्टीला जबाबदार आहे. तूच माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस. तूच मला नरकात नेलंस. भीमा जोरजोरात ओरडत खविसाला बोलला. खविसाचे मुंडकं नसलेलं धड उठतं आणि भीमाकडे चालत येतं. खविसाचे मुंडकं आता भीमाच्या अवतीभोवती घिरट्या घालू लागलं. गुडगुडण्याचा आवाज वाढू लागला. खवीस रागाने भीमाकडे बघू लागला. खविसाचे दोन्ही हात भीमाला उचलतात. भीमा आता हवेत तरंगतो. तुझे आयुष्य तूच लिहिलं आहे. तुला जे पाहिजे होतं ते तू मला मागितलं आणि मी तुला ते दिलं. आणि ह्या परिस्थितीला तूच जबाबदार आहेस. खवी जोरजोरात हसत भीमाला फेकून देतो. आता तू निघ, नाहीतर मी तुला माझ्या भक्ष्य करेल. खवीस भीमाला दम देत जोरजोरात हसतो. भीमा स्वतःला सावरत उभा राहतो आणि खविसाकडे रागाने पाहतो. भीमाला माहीत होतं तो आता काहीच करू शकत नव्हता. त्याला मावस्यापर्यंत थांबावं लागणार होतं. भीमा काठी टेकत टेकत रानाच्या वेशीपर्यंत येतो आणि मागे वळून बघतो तर खवी भुकेल्या जनावराप्रमाणे बोकडाचे लचके तोडत असतो. रामा भीमाला आधार देतो आणि घरी निघून जातात. भीमा आता दिवस मोजत राहिला होता. भीमाला खविसाचा सूड घ्यायचा होता. दिवसामागून दिवस जात होते. भीमाच्या खविसावरचा संताप वाढत चालला होता. काही केल्या ह्या अमावस्येला खविसाचा अंत करायचा असा भीमाने निर्धार केला होता. भीमाच्या डोळ्यात सुडाची धगधगती आग स्पष्ट दिसत होती. भीमाचे हात खविसाला मारायला शिवशिवत होते, पण मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे भक्ष्य खात असताना आपण तिथं कसं उभं राहणार याचा भीमा विचार करू लागला. शेवटी ती अमावस्येची काळ रात्र आली. भीमाच्या अंगात दहातीचं बळ संचारलं होतं. रामा, हे रामा, लवकर ये. भीमा अंगणातल्या पाळण्यावर बसून रामाला हाक मारतो. बोला मालक. रामा धावत धावत भीमाच्या पुढे येऊन बसतो. रामा, आजची रात्र त्या खविसाची शेवटची रात्र असेल. भीमा रामाला सांगतो. होय मालक, पण भीमा रामाचे बोलणं मध्येच थांबवतो. पण काय रामा? भीमा रामावर ओरडतो. मालक, तुमचं काही बरं वाईट झालं तर माझं काय होणार? रामा भीमाच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलला. भीमाने रामाला उठवलं. रडू नगस रामा, मला काय बी होणार नाही. पण जर का मला काही झालं तर तू ती झोपडी सोडून ह्या वाड्यात राहायला ये आणि माझं जे काही आहे ते तू सांभाळ. भीमा रामाला समजावून सांगत होता. नका मालक, असं अभद्र बोलू. पाहिजे तर मी जातो त्याला मारायला, पण तुम्ही मला पाहिजे. माझं काय बी होऊन दे, पण तुम्ही मात्र असला पाहिजे. रामा रडत रडत हात जोडून भीमाला बोलला. हे बघ, हा खेळ मी सुरू केलाय आणि हा मी संपवणार. भीमा रामाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. उठ बघू आणि घेऊन ये गोट्यातले बोकड आणि कोयता. भीमा रामाला उठवत बोलला. रामाने डोळे पुसले आणि गोट्याकडे निघाला. मालक, आणलं समद. रामा बोकड
आणि कोयता घेऊन भीमाला बोलला, मार त्या बोकडाला, आपल्याला उशीर होईल, कर लवकर. भीमा रामाला आदेश देतो. रामा बोकडाच्या छाताडावर पाय ठेवतो आणि वार करण्यासाठी बोकडाच्या गड्यावर कोयता फिरवतो. पण त्याचे हात थरथर कापत असतात. मालक, नाही होणार आज, माझ्याकडून हे. रामा कोयता बाजूला करून भीमाला बोलतो, रामा, एक लक्षात ठेव, तू माझ्या मुलासारखा हाय. किंबहुना मी तुला माझा मुलगाच मानतो. एवढं केलंय तू माझ्यासाठी. आज हे शेवटचं कर. असं समज, तुझा बाप तुला हे करायला सांगतोय. भीमा रामासमोर हात जोडून बोलतो, मालक, नका हात जोडू, म्या करतो हे सगळं. रामा भीमाचे हात पकडून रडत रडत बोलतो. आता रामा हिंमत आणतो आणि बोकडाला एका वारामध्ये गारद करतो. रामा, उचल ते बोकड आणि चल रानात. भीमा रामाला बोलतो. रामा सांगितल्याप्रमाणे बोकड खांद्यावर टाकतो आणि दोघेही रानाच्या दिशेने जाऊ लागतात. भीमा चालता चालता फक्त एकच विचार करत असतो की खवीस भक्ष्य खात असताना तो तिथे कसा उभा राहील. मांत्रिकाने त्याला सांगितलेलं, जेव्हा खविसाचं लक्ष नसेल तेव्हाच रक्ताचा अभिषेक त्या अंगाऱ्यावर करू शकतो. भीमा विचार करता करता रानाच्या वेशीवर येतो. भीमा रामाला थांबण्याचा इशारा करतो. रामा खांद्यावरचं बोकड खाली ठेवतो. भीमा रामाकडे बघतो. रामा, काळजी घे. डोळ्यातून अश्रू येत भीमा रामाला बोलतो. रामा भीमाला बिलगतो. दोघेही रडू लागतात. बरं, आता मला जाऊन दे. भीमा रामाला बोलून बोकड आत खेचत जातो. रामा भीमाला बघत रडत बसतो वेशीवर. भीमा बोकड खेचत खेचत पिंपळाच्या झाडाजवळ पोचतो. पिंपळाच्या झाडाजवळ असलेला अंगारा डोक्याला लावतो आणि जोरात ओरडतो, खवीस, ये खवीस, तुला भक्ष्य आणलंय, ये लवकर. हळूहळू गुरगुरण्याचा आवाज येतो. भीमा बघतो तर खवीस त्याच्या पुढे उभा असतो. आलास, मला माहीत होतं तू येणार ते. खवीस जोरजोरात हसत भीमाला बोलतो, काय करावं, तुझ्याशिवाय माझं कोण आहे. भीमा रागाने खविसाकडे बघून बोलतो, म्हणजे तू मान्य केलं की तुला माझी गरज आहे. खवीस किंचाळत बोलत होता. होय, मी मान्य केलं की मला तुझी गरज आहे ती. पण एक गोष्ट मला मान्य होत नाही. भीमा खविसाला बोलतो. खविसाचं मुंडकं गोल फिरतं आणि त्याच्या धडाच्या विरुद्ध बाजूला होतं. आता खवीस रागाने उलटा भीमाकडे चालत येतो. कोणती गोष्ट? खवीस भीमाला विचारतो. मला एक सांग, तू एवढा अख्खं बोकड एकटा खातोस? भीमा खविसाला मोठ्या चालाकीने विचारतो. अख्खा तर मी तुला पण देऊ शकतो. खवीस जोरजोरात हसत बोलतो. पण मला हे पटत नाही. भीमा खविसाला भडकवण्याचा प्रयत्न करतो. बरं ठीक आहे, तू इथंच थांब आणि बघ मला अख्खं बोकड खाताना. खवीस किंचाळत बोलला. भीमाला हेच पाहिजे होतं. खवीस हळूहळू बोकडाकडे जातो. तसा भीमा हळूहळू अंगाऱ्याजवळ जातो. खविसाचं लक्ष फक्त भक्ष्यावर असतं. आता खवीस 2 हाताने आणि तोंडाने बोकडाचे लचके तोडू लागला. ह्या संधीचा फायदा घेऊन भीमाने खिशातून आणलेला सुरा बाहेर काढला आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा कापला. रक्ताची चिळकांडी उडाली. भीमाने रक्ताची धार अंगाऱ्यावर धरली. जशी रक्ताने अंगाऱ्यावर अभिषेक सुरू केला तसं खविसाच्या अंगाला आगीने पेट घेतला. जडत्या खविसाने मागे वळून बघितलं. दगा केलास तू, दगा. खवीस जोरजोरात किंचाळत भीमाजवळ धावत येऊ लागला. भीमाने जळत येणारा खवीस बघितला, पण तो घाबरला नाही. त्याने रक्ताचा अभिषेक सुरूच ठेवला. खवीस भीमाजवळ येतो आणि भीमाला पकडायला हात पुढे करतो. तेवढ्यात तो भस्म होतो. भीमाच्या डोळ्यादेखत खविसाची राख होते. जास्त रक्त सांडल्याने भीमाला भोवळ येते
आणि भीमा तिथेच बेशुद्ध पडतो. मालक, उठा मालक. रामा भीमाच्या तोंडावर पाणी मारतो. भीमा डोळे उघडतो. बघतो तर काय, भीमा वाड्यामध्ये असतो. मालक, तुमची शुद्ध हरपली होती. म्याच तुम्हासनी वाड्यावर घेऊन आलो. रामा भीमाला बोलतो. रामा, म्या खविसाला मारलं, तो मेला. भीमा आनंदाने रामाला सांगत असतो. होय मालक, तुम्ही जिंकलात. रामा भीमाला गळाभेट घेत बोलला. भीमा जोरजोरात ओरडतो. मी जिंकलो, मी जिंकलो, म्या मारलं त्याला. वर्ष उलटून गेले. आता भीमाला खविसाचा कोणताच त्रास नव्हता. भीमा आता निश्चिंत झाला होता. भीमाने रामाचे लग्न लावून दिले. आता भीमा, रामा आणि त्याची बायको वाड्यात राहू लागले. भीमा रामाला पोटच्या पोरासारखा वागवू लागला. भीमा आता पार थकला होता. रामा आणि त्याची बायको वडिलाप्रमाणे भीमाची काळजी घेत होते. एक दिवस भीमा वाड्याच्या बाहेर पाळण्यावर बसला होता आणि शेजारीच रामा त्याचे पाय दाबत होता. मालक, एक विचारू का? रामा भीमाला बोलला. विचार, काय विचारायचं ते? भीमा पाळण्याला झोका देत बोलला. न राहून माझ्या डोक्यात लय दिवस एक विचार येतोय. रामा भीमाला बोलला. कोणता? भीमा रामाला आतुरतेने विचारतो. आपल्याला मांत्रिक बोललेला खविसाचा मृत्यू हा त्याचा शेवट नाही. एखादी जागा रिकामी झाली तर ती दुसरं कोणीतरी भरणार. रामा भीमाला बोलला. होय, माहीत आहे मला. भीमा रामाला बोलला. मालक, मग ह्याचा अर्थ काय? रामा प्रश्नार्थक नजरेने भीमाला विचारतो. त्याचा अर्थ मला बी माहीत नाही बघ, पण जाऊन दे ना. आपला खविसाचा त्रास दूर झालाय ना, मग बस झालं. भीमा रामाला विषय संपवण्यासाठी बोलला. ठीक आहे मालक. रामाने विषय संपवला. पण अजूनही रामा त्याचाच विचार करत होता. दिवसामागून दिवस जात होते. भीमाची तब्येत अजून बिघडत चालली होती. त्याचा मृत्यू जवळ आला होता आणि भीमाचा मृत्यू होतो, आणि तोही अमावस्येलाच. रामा भीमाची अंत्ययात्रा घेऊन स्मशानात जातो. भीमाला मुखाग्नी रामा देतो. रामा पार खचून जातो. त्याच्या डोक्यावरून मालकाचा वरदहस्त निघून गेला होता. सर्व मंडळी प्रेताला अग्नी देऊन जातात. फक्त रामा स्मशानात थांबला होता. थोडा वेळ रामा तिथे थांबला. एव्हाना रात्र झाली होती. रामा आता घराच्या दिशेने जाऊ लागला. घराच्या दिशेने जात असताना रानातून जावं लागत होतं. रामा वाट तुडवीत रानापर्यंत पोहोचला. त्याने पिंपळाच्या झाडाला बघितलं. त्याला मालकाची आठवण झाली. त्याच्यासमोर सगळा भूतकाळ उभा राहिला. रामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता रामा रानातून बाहेर येऊ लागला. रामा वेशीपर्यंत पोचताच त्याला मागून आवाज आला. भूक, भूक लागली मला, भूक. रामा घाबरून मागे वळून बघतो आणि विचारतो. कोण आहे रे तिकडं? सामोरून जोरात किंचाळी येते. म्या खवीस, भूक लागली मला. रामा अचंबित होतो आणि मांत्रिकाचे वाक्य कानात वाजू लागतात. एखादी रिकामी जागा झाली तर कोणीतरी दुसरा ती रिकामी जागा भरतो. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.